अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. कामेश भांगे पाटील, महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या हेडलाईन. शिरोळ तालुका हादरला. दानोळीत अपहरणानंतर खून, 25 लाखांची मागणी. भरतेशचा बळी, पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप. मुंबई ड्रग्जच्या ओव्हरडोसनं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. गोरेगाव नेस्को संकुलातील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान घेतलं ड्रग्ज. मृतांमध्ये एका मुलीचा समावेश. 6 जणांना अटक. अमरावतीच्या परतवाडामधील आरोपी अयान अहमदला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. तरुणीचा लैंगिक शोषण केल्याचा भाजप नेते अनिल बोंडे, प्रवीण तायडेंचा आरोप. तर मोबाईलचा डेटा रिकव्हर करतोय पोलिसांची माहिती. भोंदो अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. महिलेला लग्नाचा आमिष दाखवत लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खरात विरोधात 4था गुन्हा. 4थ्या गुन्ह्यात 5 दिवसांची कोठडी. अशोक खरात प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांची नावं समोर येत आहेत. खरातचा एन्काउंटर करतील खासदार परिणिती शिंदे यांचा दावा. तर पुरावे असतील तर द्या, मंत्री बावनकुळेंचं उत्तर. पुण्यात समाज कल्याण विभागाच्या कार्यक्रमात हिडमाच्या गाण्यावर गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचं नृत्य. हिडमाचा उल्लेख पर्वत अशा अर्थी केल्याचा विद्यार्थ्यांचा दावा. एकाच दिवशी 3 हत्यांनी मुंबई हादरली. दादर, खेरवाडी, माटुंग्यात 3घांची हत्या. दादरमधील 7 आरोपी तर माटुंग्यातील 2 आरोपींना अटक. खेरवाडीतील आरोपींचा शोध सुरू. बिहारमध्ये आज ऐतिहासिक सत्ता हस्तांतरण. मुख्यमंत्री नितीश कुमार आज राजीनामा देणार. बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री होणार. सम्राट चौधरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर. होर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदी. इराणहून जाणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या जहाजांची केली नाकेबंदी. जगभर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 135व्या जयंतीनिमित्त देशवासियांकडून अभिवादन. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर तर संसद भवन परिसरात पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांकडून वंदन. महामीडिया 24 न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.